IBA5 न्यूज चॅनल ग्राम सावरी तालुका गोंदिया इथले न्यूज कव्हरेज करीत आहे आणि सकाळी 7 वाजेपासून 3 वाजेपर्यंत जो मतदान झालेला आहे ते मतदानाची आकडेवारी प्रत्येक बूथ हाती लागलेली आहे। बूथ क्रमांक 82 मध्ये 454 मतदान झाला, टक्केवारी आहे 69.31। बूथ क्रमांक 83 वर एकूण मतदान झालं 156, टक्केवारी आहे 21.36। बूथ क्रमांक 24 वर एकूण मतदान झालं 610, टक्केवारी आहे 74%। बूथ क्रमांक 85 वर एकूण मतदान झालं 609, टक्केवारी आहे 57.18। बूथ क्रमांक 86 वर एकूण मतदान झालं 436, टक्केवारी आहे 65। असे म्हणजे एकूण मिळून स्त्री आणि पुरुषांनी 2265 स्त्री आणि पुरुषांनी मतदान केलेलं आहे। उर्वरित मतदानाची आकडेवारी थोड्या वेळातच मिळणार आहे। सावरी केंद्रावर जे निवडणूक आलेला आहे तो वेळ 7 ते 6 वाजेपर्यंत बूथ क्रमांक 82 मध्ये 264 पुरुष, स्त्री 267, एकूण आहेत 531 आणि टक्केवारी आहे यांची 0.6। बूथ क्रमांक 83 वर आहे पुरुष 303, स्त्री आहे 292, एकूण झाले 595, टक्केवारी आहे यांची 81.36। बूथ क्रमांक 84 वर पुरुष आहेत 354, स्त्री आहे 352, एकूण झाले 706, टक्केवारी आहे यांची 85.36। बूथ क्रमांक 85 वर पुरुष आहेत ज्यांनी मतदान केलं 469, स्त्री आहेत 443, एकूण 912, यांची टक्केवारी आहे 85.63। बूथ क्रमांक 86 पुरुष आहेत 286, स्त्री 271, एकूण 557, टक्केवारी 83%। म्हणजेच सावरी केंद्रावर 3301 स्त्री आणि पुरुषांनी मतदान केलेलं आहे। याच्यामध्ये पाहण्यात आलं आहे की अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना कमीत कमी मतदान झालेला दिसून येत आहे आणि जे नॅशनल पार्टी आहेत जसे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि कमळाचा फूल भाजप यांना सगळ्यात जास्त मतदान होताना दिसत आहे। टक्कर सावरी गावामध्ये भारतीय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल पार्टी यांच्यातच टक्कर होताना दिसत आहे। बघूया 23 तारखेला सावरी गावातून कमळाचं फूल किंवा पंजा कोण समोर राहतो हे 23 तारखेलाच माहित पडणार। बघत रहा IBA5 न्यूज चॅनल। धन्यवाद।